भारत हा तरुणांचा देश आहे. या देशाचं भवितव्य हे तरुणांच्याच हातात आहे असं आपल्याला कायम सांगितलं जातं. याच तरुणांसाठी केंद्र सरकारने एक मोठी योजना आणली आहे. तब्बल 1,07,000 कोटी रुपये खर्च करून येत्या 2 वर्षात 3.5 कोटी रोजगार निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. ही योजना नेमकी आहे काय? या योजनेचे लाभ नेमके कुणाकुणाला मिळणार आहेत? या योजनेचे नेमके डिटेल्स काय आहेत याचीच माहिती आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्स असं या योजनेचं नाव आहे. याच्यामधून येत्या काळामध्ये येत्या 2 वर्षांमध्ये 1,07,000 कोटी रुपये खर्च करून 3.5 कोटी रोजगार निर्माण करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेची घोषणा 2024-25च्या अर्थसंकल्पात झाली होती आणि आता त्या खर्चाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. मग ह्याच्यामध्ये ह्याचा लाभ कोणाकोणाला होणार आहे? तर ज्या कंपन्या, जे व्यवसाय जास्तीत जास्त रोजगार निर्माण करतील आणि ह्याच्यामध्ये जे पहिल्यांदाच नोकऱ्या लागल्या आहेत असे तरुण, या 2 घटकांना या योजनेचा लाभ होणार आहे. पहिले आपण हा लाभ कसा होणार आहे कंपन्यांना ह्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. मग ह्याच्यामध्ये केंद्र सरकारने ज्या कंपन्या, जे व्यवसाय जास्तीत जास्त रोजगार निर्माण करतील अशा लोकांसाठी, अशा कंपन्यांसाठी प्रोत्साहन भत्ता सुरू केला आहे. मग याच्यामध्ये कुठली क्षेत्र केंद्र सरकारने कोणत्या क्षेत्रांवरती केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केलं आहे किंवा कुठल्या क्षेत्रांना प्राधान्य दिलं आहे? तर प्रामुख्याने MSME क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र, तंत्रज्ञान क्षेत्र अशा क्षेत्रातील कंपन्यांना, व्यवसायांना केंद्र सरकारने प्राधान्य दिलं आहे. मग यातून कंपन्यांना लाभ कसा होणार आहे? तर ज्या कंपनीमध्ये कर्मचारी काम करत आहेत आणि ज्या कर्मचाऱ्यांचा प्रतिवार्षिक पगार म्हणजे वर्षाकाठी पगार हा 1,00,000 रुपयांपर्यंत आहे, अशा कर्मचाऱ्यांवरती केंद्र सरकार प्रति महिना प्रोत्साहन भत्ता देईल कंपन्यांना. म्हणजे काय? हा ज्या कंपनीमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याने काम करत आहे त्या कंपनीमध्ये त्यांनी 6 महिन्यांपर्यंत काम केलं आहे आणि ज्याचा पगार हा जास्तीत जास्त 1,00,000 रुपयांपर्यंत आहे, अशा कर्मचाऱ्यावरती कंपनीला केंद्र सरकार प्रति महिना 3,000 रुपये देईल. हा भत्ता, जो प्रोत्साहन भत्ता जो आहे, हा 2 वर्षांसाठी असणार आहे. यामधून कंपन्यांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल किंवा प्रोत्साहन मिळेल अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे. हे झालं कंपन्यांसाठी. आता जे पहिल्यांदाच नोकऱ्या लागल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा या योजनेमधनं लाभ मिळणार आहेत. यासाठी म्हणजे जे कर्मचारी पहिल्यांदाच नोकऱ्या लागल्या आहेत आणि ज्यांचा पगार हा प्रति महिना जास्तीत जास्त 15,000 रुपयेपर्यंत आहे, अशा कर्मचाऱ्यांना त्यांचा एक पगार म्हणजे 15,000 रुपये प्रोत्साहन भत्ता एकदमच मिळणार आहे. मग याच्यातला हा हप्ता जो आहे, हा 15,000चा हप्ता जो आहे, हा 2 हप्त्यांमध्ये दिला जाईल. पहिला हप्ता 6 महिन्यांनंतर, दुसरा हप्ता हा वर्षभरानंतर म्हणजे 12 महिन्यांनंतर दिला जाणार आहे. अशा ह्या कर्मचाऱ्यांना बचतीची सवय लागावी यासाठी केंद्र सरकारची अशी योजना आहे की या हप्त्यांमधला काही भाग हा थेट बचत खात्यांमध्ये जमा होईल, जेणेकरून या कर्मचाऱ्यांना बचतीची सवयसुद्धा लागेल. मग यातून किती जणांना लाभ हवा अशी अपेक्षा आहे? तर तब्बल 1,92,00,000 नवीन कर्मचाऱ्यांना याचा लाभ व्हावा अशी केंद्र सरकारची योजना आहे. ह्या संपूर्ण क्षेत्रामध्ये संपूर्ण योजना बघितली तर किमान 3.5 कोटी नवीन रोजगार, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण व्हावेत अशी केंद्र सरकारची योजना आहे. यामुळे आता या संपूर्ण योजनेचा कालावधी किती असणार आहे? तर ही 2 वर्षांसाठी योजना चालू राहणार आहे. 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या 2 वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना लागू राहणार आहे, ही योजना सुरू राहणार आहे. या कालावधीमध्ये जे नवीन कर्मचारी म्हणून रुजू होतील, ज्या कंपन्या जास्तीत जास्त रोजगार निर्माण करतील, अशांनाच ह्यामधनं प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे केंद्र सरकारच्या योजनेतून. तर किमान देशातलं हे देशामध्ये सातत्याने बेरोजगारीचे क्षेत्र वाढत आहे, बेरोजगारीचा भस्मासूर तयार होतो आहे, अशा पद्धतीचे ओरड कायमची होत होती किंवा गेल्या वर्षांपासून ओरड वाढत होती. याच्यावरती उपाय म्हणून ही केंद्र सरकारने ही योजना आणली आहे. येत्या काळामध्ये या योजनेचा लाभ होऊन देशाचं चित्र लवकरात लवकर बदलेल आणि सकारात्मक चित्र तयार होईल अशी या योजनेतून सरकारची अपेक्षा आहे. हे नक्की, आणि येत्या काळामध्ये याचे फायदे होणारच हेही नक्की. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ही योजना तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.